लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही आझाद मैदानावरती या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. नक्की विषय काय आहे, काय सांगाल? आज माझा जे पक्ष स्वराज्य शक्ती सेना त्याच्या माध्यमातून इथे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. 1 महिने अगोदर बालासाहेब पाटील साहेबांना, जे मंत्री आहे सहकार मंत्री, त्यांना आम्ही निवेदन दिला होता. आमची मागणी हे आहे आंदोलनची, जे 1960 मध्ये जे कायदा होता, 1960 मध्ये जे कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून, जसे बँकिंगमध्ये ट्रान्सपरन्सी असते, सगळा कार्यव्यवहार, पैशाचा कार्यव्यवहार सगळे लोकांच्या समोर असतात, तसंच आणि आधार कार्ड, पॅन कार्ड कंपल्सरी असतात, तसंच पतसंस्थामध्ये नियम नाहीच आहे. आणि तसंच नियम पतसंस्थामध्ये पण असला पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड कंपल्सरी असला पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शिता असली पाहिजे की कोणत्या नेत्यांचा कितना पैसा जे पतसंस्थामध्ये आहे. आणि जसे आमची मागणी आहे की जसे आज 99.9% जे पतसंस्था आहे ते आमदार, खासदार, मंत्र्यांची आहे. आणि याच्यामध्ये जे लोकांच्या जे कोटी अवधी रुपया जे आहे ते अडकलेलं आहे. ते जरी तुम्ही कायदा केला तो लोकांच्या समोर येईल की किती लोकांचा पैसा ते पतसंस्थामध्ये अडकलेला आहे. आणि आमची दुसरी जी मागणी आहे ते अशी आहे की जे गोरगरीब, जे अगोदर 23,000 पतसंस्था आहे आणि याच्यामध्ये 3,500-4,000 हजार पतसंस्था बंद झालेली आहे. ते बंद झालेली पतसंस्थामध्ये लोकांच्या कोटी अवधी रुपये अडकलेला आहे, ते लोकांना परत भेटला पाहिजे अशी मागणी आहे. आणि याच्यामध्ये मोदी साहेबांना एक संधी देते. मोदी साहेबांनी 2014चे चुनावमध्ये लोकांना आश्वासन दिला होता की मी स्विस बँकमधून कालाधन आणणार आहे आणि प्रत्येकाचे खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार आहे. मी नरेंद्र मोदी साहेबांना, पंतप्रधान साहेबांना एक संधी देते की नरेंद्र मोदी साहेब, जरी तुम्ही जे मी मागणी केलेली आहे आज आंदोलनाच्या माध्यमातून, पतसंस्थामध्ये किती लोकांचा पैसा अडकलेला आहे ते तुम्ही काढा. जरी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सक्सेस झाले, तुम्ही महाराष्ट्राची फक्त पतसंस्थाचा पैसा जरी लोकांच्या समोर आणलं, तो तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकू शकता. अशी आमची मागणी आहे की जितका कालाधन पतसंस्थामध्ये अडकलेला आहे लोकांच्या, गोरगरीब जनताच्या, ते सगळं बाहेर यायला पाहिजे. तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करताय, परंतु तुम्ही मुख्यमंत्र्यांची किंवा इतर नेत्यांशी कोणाशी बातचीत करणार आहात? कारण कधीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील? कारण की तुम्ही सांगताय की 1960चा कायदा होता, परंतु अजून काय अंमलबजावणी त्याच्यामध्ये झालेली नाही. तर तुम्ही कोणत्या नेत्यांची, मंत्र्यांची काय भेट घेणार आहात का? आणि इथून पुढची भूमिका कशा पद्धतीने असेल? मुख्यमंत्री साहेबांकडे टाईम नाही आहे. मी गेली होती, दुसरे दावाराकडून निघून गेले. CM ऑफिसमध्ये 2-2 द्वार आहे, ते आपल्याला आश्चर्यचकित गोष्ट आहे. आणि बालासाहेब पाटीलांना मी निवेदन दिला होता, पण त्यांनी अजून कोणी दखल घेतलेली नाही आहे. पुढे बहुतेक घेतील त्या. दुसरीकडे राज्यामध्ये जो पुण्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात सर्वच गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांची देखील आज तिथल्या ग्रामस्थांनी आणि सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतली होती. तुमची काय भूमिका आहे? कारण पीडितेवरती ज्या पद्धतीने अन्याय झाला त्यानंतर सर्व स्तराकडून जो आहे तो विरोध केला जातोय. आता जे मला एक GTVने बाईट घेतली की पेरोलवरती सोडणार नाही, तो पेरोलचा विषय कुठे येत आहे? महिलांची मागणी अशी आहे, महाराष्ट्राची प्रत्येक महिलांची मागणी अशी आहे की जे लहान मुलगीवरती बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही लिंग कापा आणि भरे चोराईवर कापा. क्योंकि त्या तकलीफ काय असते, त्यांचे एक 4 वर्षाची चिमुकलीवर जरी कोणी लैंगिक अत्याचार करताल, तो त्यांचे आई वडिलांचे डोक्यावरती, हृदयावरती काय परिणाम होतोय, त्यांच्या काय हाल होतोय, ते त्यांच्या लिंग कापण्यावरतीही त्यांना कळेल किंवा त्यांच्या घरच्या लोकांना कळेल ते काय अवस्था असते, काय तकलीफ होती. आणि पेरोलचा विषय नाही येत आहे. आणि तुम्ही पेरोलचा विषय करताय, तुम्ही एकच बोलते की अगोदर तुम्ही कुलदीप सेंगर जो होता आपला UPचा, त्यांना आता पेरोलवरती सोडलेला आहे. त्यांनी पण लहान मुलगीवरती ग्रुप गँग बलात्कार केला होता, त्यांना सोडण्यात आला. तो तुम्ही त्यांना अगोदर जेलमध्ये टाका. राम रहीमला पेरोलवरती सोडलेला, त्यांना टाका. आशाराम बापूला टाका. आणि जे बागेश्वर बाबांनी जे बोंबलत बसता इकडे तिकडे जेऊन, बागेश्वर बाबा, आणि त्यांच्याकडे पण ते आता 6 महिन्यापूर्वी महिला तस्करीचा आरोप झाला होता त्यांच्यावरती. त्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष टाका ना.
आणि जे महिलांची मागणी काय आहे महाराष्ट्रामध्ये, जरी लहान मुलगीवरती लैंगिक अत्याचार झाला तर त्या व्यक्तीचा लिंग कापा तुम्ही, फक्त आमची एकच मागणी आहे. दुसरीकडे काल प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली ईडीच्या दरम्यान. त्यावेळेस त्यांनी असं एक सांगितलेलं आहे की मी माझी कागदपत्र जी आहेत ती धार्मिक कार्यासाठी दिली होती, परंतु त्याचा गैरव्यवहार जो आहे, गैरप्रकार जो आहे तो खरात यांनी वेगळ्या मार्गाने केला, असं देखील त्यांनी ईडीच्या चौकशीमध्ये सांगितलेलं आहे. कोणाला बोलताय तुम्ही चाकणकर बाई? काय नामसे? ते धार्मिक कार्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड नाही लागतात. आणि हेच आमचा मुद्दा आहे, जे पतसंस्थाचा मुद्दा आहे ना, खरातने पण 60 कोटीचा गैरव्यवहार हे पतसंस्थाच्या माध्यमातून केलेला आहे. 60 कोटीचा, तेच आमचा मुद्दा आहे. ते सगळे महाराज, मोठे मोठे मंत्री, आमदार, खासदार सगळ्यांचे पैसे असे पतसंस्थामध्ये अडकलेले आहे. तेच आमचा मुद्दा आहे. आणि इतकी लहान मुलगी नाही आहे, इतकी लहान, कोई 12 वर्षाची मुलगी नाही आहे चाकणकर ताई जे आहे, प्रतिभा चाकणकर जे आहे, जे काय पण बोलत आहे की आम्हाला माहीत नाही होतं, आम्ही धार्मिक कार्यासाठी. कोणत्या धार्मिक काममध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लागतोय? आणि तुम्ही तुम्हाला इतका जरी डोक्या नाही तर तुम्ही तुमची बहिणी कशाला बसून घेतला होता महिला आयोगमध्ये, मला तर कळत नाही. असं सगळं काय पूर्ण सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि सखोल चौकशी पण होणार नाही, क्योंकि जरी चौकशी झाली तर याच्यामध्ये पण अर्धे मंत्री आमदार जेलमध्ये जातील. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होत असताना पूर्णपणे चौकशी झाली तर मंत्री आणि आमदार काही जेलमध्ये जातील अशी आरोप जो आहे तो करुणा मुंडे यांनी केलेला आहे. त्याचसोबतच ज्या पद्धतीने त्यांचं आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी सुरू राहील. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही की मात्र बाळासाहेब पाटील यांना आम्ही भेटून पुन्हा एकदा पत्र देऊ, असं प्रतिक्रिया जी आहे ती करुणा मुंडे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.